आज आहे संडे. सो आम्ही सगळे निघालो होतो अण्णा गणपतीला. नाशिकमध्ये खूप फेमस आहे आणि सोबतच ठरवलं की ब्लॉग शूट करूयात. हा माझा पहिला ट्रॅव्हलिंग ब्लॉग असणार आहे आणि आता मी झटपट तयार होते, आउटफिट वगैरे दाखवते तुम्हाला आणि लगेचच निघूयात आपण अण्णा गणपतीला. माझी तयारी झालेली आहे. हा आहे माझा आउटफिट. हा मी पीच मोड जो ब्रँड आहे तिथून घेतला होता. हा पीस घेतला होता. हा त्याचा मी नंतर टेलरकडून शिवून घेतलेला आहे. आणि माय मेकअप इज डन. घरातल्यांची तयारी होतीये, तोपर्यंत आपण वाट बघूयात. आणि आम्ही निघालो. हा शिवांश, चांगले झाले. म्याऊ. चला पोचलेलो आहोत इथे. आज जाऊन बघूयात कसं वातावरण आहे. आतमध्ये आल्यावर खूप प्रसन्न वाटलं. एंट्री करतात इथे सूर्यदेव, चंद्रदेव, मंगळदेव, बुधग्रह या सगळ्यांचं महत्त्व लिहिलेलं आहे. आणि सुरुवातीलाच नागदेवतेची सुद्धा मूर्ती आहे. तिथे दर्शन करून घेतलं आणि एकसंध एक लाईनमध्ये इतर सगळं मंदिरे आहेत. छोटी छोटी शुक्र, राहू, त्यालाच लागून आहे चामुंडेश्वरी देवीचं मंदिर, त्यानंतर मंगळ ग्रह, केतू, चंद्र, गुरुदेव दत्तांचं सुद्धा मंदिर आहे तिथे. खूप छान वाटते आतमध्ये वातावरण आणि एकूणच प्रसन्न वाटते अगदी. श्री कार्तिक स्वामींचं देखील सुंदर मंदिर आहे. छान मूर्ती आहे अगदी. श्री स्वामी समर्थांचं देखील तिथे छोटंसं मंदिर आहे. गुरु, शनी असे एकूण नवग्रहांचे छोटे छोटे मंदिरं आहेत. आणि ही गणपती बाप्पाची एकदम मोठी आणि एकदम छान अशी सुंदर मूर्ती आहे. बाहेर पडतानाच तिथे पंचमुखी मारुतीचं सुद्धा मूर्ती आहे. शिवांशी मस्ती काही थांबत नव्हते, त्याला इतकी मजा येत होती. त्यानंतर आम्ही छान असा प्रसाद घेतला, गप्पा मारल्या आणि निघालो आमच्या पुढच्या डेस्टिनेशनला. चालू आहोत आपण आपल्या सेकंड डेस्टिनेशनला, ज्याचं नाव आहे खंडोबाची टेकडी. लेट्स गो. हॅलो हॅलो हॅलो. कुठे आलो आपण? इथे आत पोहोचल्यावर आपले खंडोबा दैवत जे आहेत त्यांचं मंदिर आहे. सोबतच एंट्री केल्यानंतर सुरुवातीला नंदी देव आहेत आणि महादेवाची पिंड आहे. तिथे दर्शन करून घेतलं, आत गेलो आणि आमचं लग इतकं छान होतं की आम्हाला आरतीसुद्धा मिळाली. आरती वगैरे करून घेतली आणि बाहेर पडलो. दर्शन तर झालेलं आहे, आता घरी निघालो आहे आणि वातावरण बघा काय सुंदर असं वातावरण झालं. असे छान ढग आलेले आहेत, सूर्य मावळला आहे आणि मस्त अशी छान गार हवा सुटली. मस्त वाटतं एकदम. खाली उतरल्यावर छान असे पाळणे, घसरगुंडी आणि इतर काही इक्विपमेंट्स आहेत लहान मुलांना खेळण्यासाठी. तिथे मजा मस्ती केली. मी सजेस्ट करेल की तुम्ही नाशिकला आलात तर ह्या 2 ठिकाणी जरूर विजिट करा. खूप छान आहे, तुम्हाला नक्की आवडेल. खाऊन पिऊन घेतलं थोडंसं आणि निघालो घरी.
आता आम्ही घरी आलेलो आहोत. अशी होती आजची काही आमची संध्याकाळ. तुम्हाला व्हिडिओ आवडली असल्यास लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओमधला कोणता पार्ट तुम्हाला जास्त आवडला. आणि मित्रमैत्रिणींना जरूर शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा फॉर मोर सच चाऊस व्हिडिओज. अँड स्टे हायड्रेटेड, स्टे हॅपी. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.